तर पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरून चारोटीमधून हा लॉंग मार्च निघालाय। आज मासवणला हा लॉंग मार्च मुक्कामी असणार आहे आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लॉंग मार्च आता चारोटी टोल नाक्यापर्यंत पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये बैलगाडीमध्ये अजित नवले त्याचबरोबर अशोक ढवळे हे कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, ते बसलेले आहेत। आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात जो लॉंग मार्च आहे तो निघालेला आहे। अगदी पाहाल तर ह्याच्यामध्ये बैलगाड्या त्याचप्रमाणे इतर गोष्टींचा सुद्धा सहभाग आहे तो दर्शवलेला आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांबरोबरच महिलाही सहभागी झालेल्या आहेत। अगदी हा लॉंग मार्च आहे तो पायी निघालेला आहे। जवळपास 25 ते 30 हजार लोक ह्या लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। साधारणतः आता हा 2 किलोमीटर पर्यंत हा लॉंग मार्च पोहोचलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा लॉंग मार्च आहे तो येथून जाऊन मासवण येथे मुक्कामी राहणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा हा लॉंग मार्च आहे तो पालघरकडे जाणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती उद्या संध्याकाळपर्यंत धडकणार आहे। एकूणच पाहायला तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ह्याच्यामध्ये सहभागी आहेत। आपण काही प्रतिक्रिया ही घेऊया। ताई, आपण लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहात, काय सांगाल? हा लॉंग मार्च आमच्या शेतकऱ्यांसाठी वाढवण बंद रद्द करण्यासाठी, स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये आणि सगळ्यात जास्त स्थानिकांना नोकऱ्या या सर्व संबंधित अशा एकूण 12 आम्ही ज्या मागण्या घेऊन निघालेलो आहोत। आज आम्ही चारोटीवरनं निघालोय, पायी जाऊन उद्या कलेक्टर ऑफिस येथे पोहोचणार आहोत आणि आमचं जे निवेदन आहे मागण्यांचं ते आम्ही देणार आहोत। जर ह्या जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या देऊन बसणार आहोत। नक्कीच आपण पाहिलेलं की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ते ठिय्या देऊन बसणार आहोत। त्याच्यातच अजित नवलेंनी सांगितलेलं आहे, जर मागण्या मान्य झाला नाही तर हा मोर्चा मुंबईकडे वळवण्यात येईल असंही सांगितलंय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you.